हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत करते। तर सकाळची सगळी कामे आवरलेली आहे। आता दुपारचा बेत करायचा आहे नॉनव्हेजचा। तर त्यासाठी इथं हे गावरानचं 1 किलो चिकन आणलं आहे आणि हे बॉयलरचं असं 2 किलो चिकन आणलेलं आहे। बॉयलरच्या याची बिर्याणी बनवणार आहे अर्धा किलोची आणि अर्धा किलोचा फ्राय बनवायचा आहे। तर आता हे सर्व मी व्यवस्थित साफ करून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेते, त्यानंतर मग शिजायला घालते। तर शिजवण्यासाठी पाणी पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे। तर हे बॉटलमध्ये फुलं पाहून खूप छान असं प्रसन्न वाटतं। तर आता या कुकरमध्ये मी जो रस्सा बनवायचा आहे आपल्याला त्यासाठी चिकन शिजवून घेणार आहे। तर आधी चिकनला हळद आणि मीठ लावून मिक्स करून घेते आणि मग कुकरला शिजवून घेते। गावरानच्या चिकन बनवायचं म्हटलं तर 3 ते 4 शिट्ट्या लागतात, तेव्हा छान असं शिजतं मऊसूद। बॉयलर चिकन अगदी 2 शिट्ट्यामध्ये छान मऊसूद शिजतं, त्याला जास्त वेळ लागत नाही, पण गावरान चिकन थोडंसं वेळच घेतं। तर आता या ठिकाणी मी चिकन तेलामध्ये टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। 2 मिनटं छान परतून घ्यायचं, मग कुकरला झाकण लावून 4 शिट्ट्या काढायच्या। तर आता या ठिकाणी माझं चिकनच्या रश्श्याची तयारी चाललेली आहे। कांदा छान बारीक चिरून घेत आहे आणि मग तो परतून घ्यायचा आहे। वाटणामध्ये मी कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि डाळ आणि हावरे घेतलेले आहे। आता या ठिकाणी माझी बिर्याणीची तयारी झालेली आहे। बिर्याणीचं मॅरिनेट करून घेत आहे। इकडे रस्सा भाजी पण झालेली आहे। आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवत आहे। कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं, म्हणजे मसाला वगैरे छान भिंतं मिक्स होतं छान। तर आता या ठिकाणी मी चिकन परतून घेतलेलं आहे बिर्याणीचं। पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळायला तांदळासाठी, तांदूळ वाफवून घेण्यासाठी। तुम्ही पाहू शकता असं छान तर्री आलेली आहे चिकन रस्स्याला। तर अशा प्रकारे आता छान असा बेत आहे नॉनव्हेजचा। तर आता या ठिकाणी माझी तयारी चाललेली आहे चिकन फ्रायची। तर हे मी एअर फ्रायरमध्ये बनवणार आहे, त्यासाठी हे लेग पीसला असे कट मारून घेतलेले आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कट मारून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यावर 1 लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करायचं। त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे आपण मसाले टाकू शकतो, लाल तिखट, मटण मसाला, कांदा लसूण मसाला आणि हळद। हे छान असे त्याला चोळून घ्यायचं आहे आणि आपल्याला कमीत कमी 3 ते 4 तास हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे। त्यानंतर 1 चमचा तेल टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचं। आता हे 3 ते 4 तास आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे। तर आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं चिकन फ्राय तयार झालेलं आहे। एअर फ्रायरमध्ये खूप छान होतं, टेस्ट पण खूप छान लागते। एकंदरीत आजचा दिवस माझा स्वयंपाक करण्यामध्येच गेलेला आहे, कारण सकाळचा स्वयंपाक झाला, त्यानंतर बाकीची कामे आवरली, त्यानंतर मग नॉनव्हेजचा बेत। तर असा होता माझा आजचा दिवस। कसा वाटला नक्की सांगा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।